फिटनेस क्लब नांदेड़ में आपका बहुत बहुत स्वागत है। अमृतालय फिटनेस क्लब नांदेड़ फिटनेस क्लब के सुपर वेलनेस कोच यूवीडी मींस सुपर कोच उमा रानी मैम। नांदेड़ एक्सप्रेस आज अभी तो वर्कआउट इतना बढ़िया लिया है। तो देखो आज 8 मई 2025 का आज का योगा प्राणायाम ध्यान अभी वो लेने वाले हैं। चलो उनके साथ करेंगे। और सुबह 5:30 से 7 बजे तक आप जो देख रहे हैं ना वो तुम भी आते जाओ और हमारे साथ आओ और देखो कैसा फिट रहते हैं और कैसा चेहरे पे मुस्कुरान रहती है, आनंद रहता है। तो यही आने के बाद ही मिलता है। तो चलो अभी ये ऑनलाइन कर रहे हैं और ऑफलाइन भी। अमृतालय वुमन फिटनेस क्लब नांदेड़ ये भी स्टार्ट होने वाला है। तो रजिस्ट्रेशन कर सकते हो, आप आ सकते हो। तो चलो स्टार्ट करेंगे। यस, वेरी गुड। हे राजू चल बिरू। हे राजू चल बिरू। इमली का बूटा बेरी का पेड़, इमली खट्टी मीठे बेर। इमली का बूटा बेरी का पेड़, इमली खट्टी मीठे बेर। इस जंगल में हम दो शेर, चल घर जल्दी हो गई देर। चल घर जल्दी हो गई देर। इमली का बूटा बेरी का पेड़, इमली खट्टी मीठे बेर। इस जंगल में हम दो शेर, चल घर जल्दी हो गई देर। चल घर जल्दी हो गई देर। इमली का बूटा बेरी का पेड़। जिस दिन से तू रूठ गया, जिस दिन से तू रूठ गया, तेरी कसम दिल टूट गया। ना जाने कब रात हुई, ना जाने कब हुई सवेर। इमली का बूटा बेरी का पेड़, इमली खट्टी मीठे बेर। इस जंगल में हम दो शेर, चल घर जल्दी हो गई देर। चल घर जल्दी हो गई देर। इमली का बूटा बेरी का पेड़। रौनक प्यार के नाम की है, ये दौलत किस काम की है। रौनक प्यार के नाम की है, ये दौलत किस काम की है। तेरे बिन हीरे मोती लगते हैं मिट्टी के ढेर। इमली का बूटा बेरी का पेड़, इमली खट्टी मीठे बेर। इस जंगल में हम दो शेर, चल घर जल्दी हो
तिनक तिनक रे, तिनक तिनक तिन तारा, तिनक तिनक रे। संदेशे आते हैं, हमें तड़पाते हैं, तो चिट्ठी आती है, तो पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है। संदेशे आते हैं, हमें तड़पाते हैं, चिट्ठी आती है, वो पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है। किसी दिलवाली ने, किसी मतवाली ने हमें खत लिखा है, ये हमसे पूछा है। किसी की सांसों ने, किसी की धड़कन ने, किसी की चूड़ी ने, किसी के कंगन ने, किसी के कजरे ने, किसी के गजरे ने, महकती सुबहों ने, मचलती शामों ने, अकेली रातों ने, अधूरी बातों ने, तरसती बाहों ने, और पूछा है तरसी निगाहों ने कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये दिल सूना सूना है। संदेशे आते हैं, हमें तड़पाते हैं, तो चिट्ठी आती है, वो पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है। मोहब्बत वालों ने, हमारे यारों ने हमें ये लिखा है कि हमसे पूछा है। हमारे गाँव ने, आम की छाँव ने, पुराने पीपल ने, बरसते बादल ने, खेत खलियानों ने, हरे मैदानों ने, बसंती बेलों ने, झूमती बेलों ने, लचकते झूलों ने, बहकते फूलों ने, चटकती कलियों ने, और फूल
घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन गाओ सुना सुना है। संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, जो चिट्ठी आती है पूछे जाती है, कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सोना सोना है। भीख ममता की, प्यार की गंगा की, तो चिट्ठी आती है साथ बुलाती है। मेरे दिन बचपन के खेल वो आंगन के, वो साया आंचल का, वो टीका काजल का, वो लोरी रातों में, वो नरमी हाथों में, वो चाहत आंखों में, वो चिंता बातों में, बिगड़ना ऊपर से, मोहब्बत अंदर से, करे वो देवी माँ। यही हर खत में पूछे मेरी माँ, कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिना आंगन सुना सुना है। संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, जो चिट्ठी आती है वो पूछे जाती है, कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सुना सुना है। सलाम दे, मेरे गाँव में है जो वो गली, जहाँ रहती है मेरी दिलरुबा, उसे मेरे प्यार का जाम दे, उसे मेरे प्यार का जाम दे। वहीं थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरी माँ के पैरों को छू के तो उसे उसके बेटे का नाम दे। ऐ गुजरने वाली हवा जरा, मेरे दोस्तों मेरे दिलरुबा, मेरी माँ को मेरा पैगाम दे, उन्हें जाके तू ये पैगाम दे। मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा, फिर अपने गाँव में उसी की छाँव में, कि माँ
माँ के आंचल से, गाँव के पीपल से, किसी के काजल से, किया जो वादा था वो निभाऊंगा। मैं एक दिन आऊंगा, 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 मैं एक दिन आऊंगा। मेरा धर्मा तू, मेरा धर्मा तू, तेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू। मेरी जान तिरंगा है, मेरी जान तिरंगा है। ये आन तिरंगा है, ये शान तिरंगा
अरमान तिरंगा है, अभिमान तिरंगा है, अरमान तिरंगा है, अभिमान तिरंगा है। मेरी जान तिरंगा है, मेरी जान तिरंगा है। ये आन तिरंगा है, ये शान तिरंगा है। याद शहीदों की आएगी जब ये ध्वज फहराएंगे, जब ये ध्वज फहराएंगे। इसके तीनों रंग कयामत तक यूं ही लहराएंगे, कयामत तक लहराएंगे। आजादी जिनके दम से है उनका नाम बढ़ाएंगे, उनकी कुर्बानी को यारों हरगिज नहीं लजाएंगे, हरगिज नहीं लजाएंगे। विश्वास तिरंगा है, वरदान तिरंगा है। विश्वास तिरंगा है, वरदान तिरंगा है। मेरी जान तिरंगा है, मेरी जान तिरंगा है। ये शान तिरंगा है, ये शान तिरंगा है, ये आन तिरंगा है, ये शान तिरंगा है। मेरी जान तिरंगा है, मेरी जान तिरंगा है। अरमान तिरंगा है, अभिमान तिरंगा है, अरमान तिरंगा है, अभिमान तिरंगा है। मेरी जान तिरंगा है, मेरी जान तिरंगा है। ये आन तिरंगा है, ये शान तिरंगा है। हमको जो करना है वो तो करके ही हम जाएंगे। आने वाले कल फिर आकर मौसम नया बनाएंगे। ओमकार. ओमचा उच्चार करायचा आहे. अकार, उकार आणि मकार. श्वास घ्या. ओ. ओ. श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास आत जातोय, बाहेर येतोय. दीर्घ श्वास घ्या काही वेळ.
थांबा, रोका, श्वास घ्या. परत श्वास घ्या. परत 2 स्टेप मध्ये श्वास घ्या. सोडते वेळेस सुद्धा 2 स्टेप मध्ये सोडा. परत एक वेळेस 2 स्टेप मध्ये श्वास घ्या. यस, बहुत बढ़िया. शांत चित्तानं बसायचे. ध्यान घ्यायचे आपल्याला. शांत बसा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक शब्दाकडे लक्ष केंद्रित करा. तुम्ही जास्त विचार करतात का? मग थांबा, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. जास्त विचार करणाऱ्यांनी तर नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आणि तुमच्या माइंडला ॲक्टिव्ह करून घ्याल. आज मी ओव्हर थिंकिंग म्हणजे जास्त विचार करणे चांगले असते की वाईट हा टॉपिक मांडलेला आहे. या टॉपिकवर खूप व्हिडिओज आहेत, यूट्यूबवर आहेत, फेसबुकवर, सगळीकडे. पण परफेक्ट कोणी सांगत नाही आणि मराठी भाषेत तर कोणी एक्सप्लेन करतच नाही. म्हणून आज मी खास तुमच्यासाठी आणि ज्यांना जास्त विचार करण्याची सवय आहे किंवा काही लोकांना कल्पनेत राहायला आवडतं किंवा इमॅजिन करून जगतात, मग त्यांच्यासाठी मी ऑनलाईन अभ्यास करून हा टॉपिक मांडलेला आहे. मित्रांनो, विचार हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात हे आपल्याला माहिती आहे. मग जास्त विचार करणं योग्य आहे की नाही हेच समजून घेऊया एका उदाहरणातून. पण त्याआधी जास्त विचार करणारे लोक हुशार असतात की कमी विचार करणारे लोक हुशार असतात हे पण समजून घेऊया. 2 मित्र असतात, त्यात एक खूप जास्त विचार करतो आणि दुसरा कमी विचार करतो. एका दिवशी शाळेत जात असताना रस्ता क्रॉस करतात. जास्त विचार करणारा लेफ्ट राईट बघतो आणि मग रस्ता क्रॉस करतो आणि कमी विचार करणारा शांततेत रस्ता क्रॉस करतो, इकडे तिकडे न बघता, कारण तो रस्त्याच्या नियमांनी जातो. मग यात काय वाटतं की कमी विचार करणारा हुशार असेल की जास्त विचार करणारा हुशार? विचार करणं आपल्यासाठी खूप चांगलं आहे, पण जास्त विचार करणं हे धोक्याचं लक्षण आहे. विचार आपण खूप करतो आणि केला पाहिजे, कारण विचार करणार तरच आपलं काम योग्य पद्धतीने आपण करू शकतो. पण जास्त विचारांची देवाणघेवाण केल्याने नक्कीच काम बिघडून जाते. मित्रांनो, रोजच्या या जीवनात आपण खूप विचार करत असतो, पण जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करत असाल तर तुमचं काम पॉझिटिव्हच होईल. जर खूप ओव्हर थिंकिंग करत असाल किंवा इमॅजिनेशन करतात की मी खूप मोठा बिझनेसमॅन होईल किंवा माझ्याकडे खूप गाड्या असतील, बंगले असतील, तर ही तुमची इमॅजिनेशन पॉवर आहे. यात फक्त तुम्ही विचार इमॅजिन करू शकतात. पण खूप जास्त विचार करतात म्हणजे आपण आपल्या कल्पनेमध्ये खूप रूढ होत जातो. तेव्हा ओव्हर थिंकिंगमुळे आपले भविष्य बिघडून जाते. जर तुम्ही ओव्हर थिंकिंग करतात तेव्हा एका रिसर्चनुसार 80% विचार निगेटिव्ह असतात आणि 20% पॉझिटिव्ह. मग आपल्याला कधी कधी ओव्हर थिंकिंग खूप छान वाटते, कारण इमॅजिन करताना आपला ब्रेन पूर्ण त्याच गोष्टीकडे फोकस करतो जे आपण विचार करतो आणि कधी कधी कंटाळा येतो ओव्हर थिंकिंगचा. मित्रांनो, ओव्हर थिंकिंग चांगली आहे की वाईट हा खूप मोठा प्रश्न आहे, तोच समजून घेऊया. ओव्हर थिंकिंग म्हणजे जास्त विचार करणे. मित्रांनो, ही सवय चांगली आहे, पण तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तर, नाहीतर आपली लाईफ बर्बाद होण्यापासून कोणी वाचवू शकणार नाही. ओव्हर थिंकिंग कंट्रोल करण्यासाठी मेडिटेशन करणे हा एक मस्त उपाय आहे. रोज सकाळी फक्त 5 मिनिट काढून मेडिटेशन करा आणि चांगला आहार घ्या. त्याच गोष्टीकडे जास्त फोकस करा जी तुम्हाला करायची आहे. रिअल जगा मित्रांनो, जे समोर आहे त्यावर जास्त फोकस करा. ओव्हर थिंकिंग खूप काही करू शकते, बस ती ताब्यात आणण्याचा प्रयत्न करा. पॉझिटिव्ह विचार करत राहा.
आणि मग तुम्ही स्वतःला इतकं बदललेलं फील करणार की तुम्हाला सक्सेस म्हणजे आपल्या हाताची जादूच वाटेल, फक्त ओव्हर थिंकिंगमुळे. आणि मित्रांनो, तुम्हाला खूप सक्सेसफुल व्हायचं आहे, त्यासाठी तुमची मेहनत खूप कमी पडते किंवा तुम्ही खूप मेहनत करून पण हारलेलं फील करतात. तर मी तुमच्यासाठी या सगळ्या टॉपिक्सवर व्हिडिओ घेऊन येत असतो. तर त्यासाठी आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा, म्हणजे आपला हा व्हिडिओ कोण तुमच्यासारख्या एखाद्याची लाईफ बदलू शकते. तर शेअर नक्कीच करा मित्रांनो. ब्रूस लीने एका वेळी सांगितलं होतं, Empty your mind. Be formless, shapeless, like water. Now you put water into a cup, it becomes the cup. You put water into a bottle, it becomes the bottle. You put it in a teapot, it becomes the teapot. Now water can flow or it can crash. Be water, my friend. म्हणजेच आपले विचार हे पाण्यासारखे असतात. एकतर आपण त्यांना आकार देऊ शकतो, नाहीतर दिशा देऊ शकतो. बघा, ज्याप्रमाणे पाण्याला माठात टाकलं तर त्याचा आकार माठासारखा होईल, जर पाण्याला ग्लासात टाकलं तर त्याचा आकार ग्लासासारखा होईल. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा आपण आपल्या विचारांना योग्य आकार आणि योग्य दिशा देऊ ना, तेव्हाच आपण आपल्या विचारांना नियंत्रित करू शकतो. बघा, या गोष्टीला आपण अजून थोडं सोपं करून एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुम्हाला कोणी धोका दिला, तर तुम्ही या विचाराला 2 पद्धतीने आकार देऊ शकता. पहिलं म्हणजे तुम्ही दिवस रात्र रडत बसू शकता, दिवस रात्र तोच विचार करू शकता, तुमचे सगळे काही कामधंदे सोडून फक्त तीच एक गोष्ट धरून बसू शकता. ही झाली पहिली पद्धत. आणि दुसरी पद्धत म्हणजे तुम्हाला धोका मिळाला, मग तेव्हा तुम्हाला जो राग येईल, तुम्हाला जे रडू येईल, तुमच्यामध्ये जी काही ती एनर्जी असेल ना, तिचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने कराल. म्हणजे काय, मला धोका मिळाला आहे ना त्या व्यक्तीमुळे, त्या व्यक्तीने मला काही व्हॅल्यू दिली नाही आहे ना, तिने माझा विश्वासघात केला आहे ना, मग मी आता तिच्यासाठी रडत बसणार नाही, मी कुणाचसाठी रडणार नाही, मी कुणाचमुळे माझं आयुष्य वाया घालवणार नाही. हा विचार करून त्या गोष्टी करणं ज्या तुमच्यासाठी करणं महत्त्वाच्या आहेत, त्या एनर्जीचा, त्या विचाराचा वापर करून तुम्ही चांगलं काहीतरी करणं, काहीतरी मोठं अचीव करणं. हे झालं दुसऱ्या पद्धतीने विचारांना आकार देणं. पहिल्या पद्धतीमध्ये रडून ओव्हरथिंक करून तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेतलं, आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्ही स्वतःचा फायदा करून घेतलात. तुम्ही काहीतरी बनवून दाखवलं, काहीतरी करून दाखवलं. म्हणजे काय मित्रांनो, बघा, सगळं काही आपल्या हातात असतं. आपल्या विचारांचा वापर करून आपण खुशसुद्धा होऊ शकतो आणि दुःखीसुद्धा होऊ शकतो. आपल्या स्वतःवर डिपेंड करतं. पण बघा, कधी कधी काही जणांचा प्रॉब्लेम काय असतो, त्यांच्या आयुष्यात काहीही घडलेलं नसतं, म्हणजे अतिविचार करण्यासारखं काहीही जास्त झालेलं नसतं, तरीसुद्धा त्यांना खूप जास्त विचार येतात, ते ओव्हरथिंक करतात. मग असं का होतं आणि या ओव्हरथिंकिंगमधून बाहेर कसं निघायचं, हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्या ना, तर तुम्ही कधीही अतिविचार करणार नाही, अतिविचार करून स्वतःचं नुकसान करून घेणार नाही. पहिला पॉईंट, व्हॅल्यू देऊ नका. बघा, आपणच स्वतःहून काही गोष्टींना खूप जास्त किंमत देऊन देतो, ज्यांची लायकीसुद्धा नसते त्यांनासुद्धा. म्हणजे आपलं आयुष्य आहे ना, आपण दुसऱ्यांच्या हातात देऊन देतो आणि ते आपल्याशी कसं वागतात आणि त्यानुसार आपण ठरवतो की आपण आनंदी व्हायचं की दुःखी व्हायचं. कशासाठी? बघा, कोणत्याही फालतू गोष्टीला इतकी व्हॅल्यू देऊन ठेवू नका की ज्यामुळे त्या गोष्टीला काही झालं की तुम्हाला जास्त दुःख होईल. बघा, जितक्या कमी गोष्टींना तुम्ही व्हॅल्यू देणार ना, तितके कमी जास्त तुम्ही दुःखी व्हाल. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही कुणाची व्हॅल्यू करू नका. बघा, त्याच गोष्टींना व्हॅल्यू द्या ज्या खरोखर व्हॅल्यू देण्याच्या लायक आहेत, आणि बाकी ज्या गोष्टींमुळे तुम्हाला दुःख होतं आहे ना, त्या गोष्टींना व्हॅल्यूच देऊ नका. विचार करा की या गोष्टीत काय ठेवलं आहे, एवढं काही ठेवलं नाही आहे, तरी मी हिचा विचार करतोय. कशासाठी? गोष्टींना हलक्यात घ्यायला शिका. तुमच्या मनाला हलकं करण्यासाठी ना असा विचार करा की ही गोष्ट खरोखर इतकी इम्पॉर्टंट आहे का? नाही यार, मी काय हिचा विचार करतोय, ही गोष्ट तर काही महत्त्वाची नाही आहे, ही गोष्ट नसली काय आणि असली काय, मला काय फरक पडून जाणार आहे, असा विचार करा आणि त्या गोष्टीला व्हॅल्यू देणंच बंद करा. मग त्या गोष्टीबद्दल तुम्हाला अतिविचार येणारच नाहीत. नंबर 2, बघा, जे होऊन गेलं आहे, जे होतं आहे आणि जे होणार आहे त्या गोष्टींना ॲक्सेप्ट करा, त्यांना स्वीकारा. कधी कधी ना आपण बऱ्याच गोष्टी स्वीकारत नाही. आपल्या चुका, आपला पास्ट आपल्याला स्वीकारायचाच नसतो. बघा, गोष्टींचा स्वीकार करा. आपण विचार करतो की आता माझ्यासोबत हे घडून गेलं आहे, तर आता माझं पुढे कसं होईल, किंवा जे काही तुमची सिच्युएशन असेल त्यानुसार आपण नेहमी विचार करत असतो. आपण कुठेतरी घाबरत असतो की असं झालं तर मग कसं होईल, तसं झालं तर मग कसं होईल, असं होऊन गेलं आहे, आता मी पुढे काय करेल, अशा बऱ्याचशा गोष्टी. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत जे घडून गेलं आहे ना त्याचा स्वीकार करणं. कारण काही गोष्टी नसतात आपल्या हातात, काही गोष्टी आपल्याला नाही बदलवता येत, तरी आपण त्यांचा विचार करत बसतो की माझ्यासोबत असं का झालं, माझ्याच बरोबर असं का होतं.
ठीक आहे ना, झालं तर झालं, कदाचित ते तुमच्यासाठीच असेल असा विचार करा आणि ॲक्सेप्ट करा की आता ते झालं आहे, आता ते बदलवलं नाही जाऊ शकत. जर तुम्हाला ते बदलवता येत असेल तर ते बदलवण्याचा प्रयत्न करा, पण गोष्टी जर त्याच्याही पुढे गेल्या असतील, तुम्हाला आता कोणतीही गोष्ट बदलवता नसेल येणार, तर नका प्रयत्न करू. ॲक्सेप्ट करा. यामुळे काय होतं, आपले विचार थांबतात. नंबर 3, स्टार्ट रायटिंग. लिहिणं सुरू करा. बघा, कधी कधी ना आपल्याला कुणालाच सांगता नाही येत की आपल्याला कसं फील होतं आहे, आपण कशा सिच्युएशनमधून जातो आहे, आणि त्यामुळे आपण मधल्यामध्ये खूप अटकत जातो आणि आपण मधल्यामध्ये खूप विचार करत जातो. मग व्यक्त होण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे लिहिणं. तुम्हाला जे काही वाटतं आहे, तुमच्यासोबत जे काही घडलं आहे, ते सगळं काही लिहा. तुमची एक डायरी बनवा आणि तिच्यात सगळं काही लिहत चला. लिहून आपण मोकळे होतो, व्यक्त होतो, स्वतःलाच काहीतरी सांगतो. मग तुम्हाला असंही म्हणाल ना, स्वतःलाच काहीतरी सांगायचं आहे तर मी विचारच करून घेतो ना, लिहू कशाला? तर बघा, नाही. ज्यावेळी आपण विचार करतो ना, त्यावेळी आपण त्या जाळ्यात अटकून जातो. विचारांची शृंखला मनामध्ये येत असते. विचारांचं कसं असतं, एक झाला की दुसरा लगेच मनात येतो आणि ते कधीच थांबत नाही. पण ज्यावेळी आपण लिहितो ना, त्यावेळी आपण फक्त त्याच गोष्टीबद्दल लिहत असतो आणि लिहून आपण व्यक्त होतो, आपण मोकळे होतो. बघा, प्रत्येक वेळी आपल्याकडे कुणीतरी ऐकायला नसतं आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगत बसण्यापेक्षा ती तुम्ही लिहा, लिहून व्यक्त करा. कारण प्रत्येकजण किंवा कुणी एखादा व्यक्ती आपलं दुःख प्रत्येक वेळी समजूनच घेईल असं नसतं. कधी कधी सिच्युएशन्स अशा येतात की त्यामध्ये आपल्याला कुणीही समजून घेऊ शकत नाही. म्हणून लिहायला सुरुवात करा. सगळं काही लिहा. जे तुमच्याबरोबर झालं आहे ते लिहा. तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय ते लिहा. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय पाहिजे ते लिहा. सगळं काही लिहा. तिथे तुम्हाला कुणीही जज नाही करणार. यामुळे तुम्ही हळूहळू चेंजेस बघाल. तुम्हाला दिसायला लागेल की तुम्ही तुमच्या इमोशन्सना कंट्रोल करायला शिकत आहात. तुम्हाला हेही कळेल की तुम्हाला कुणाचीही गरज नाही आहे. कुणी तुमचं ऐकतंय नाही ऐकत आहे याने तुम्हाला काही फरक पडणार नाही. तुम्ही तुमचे स्वतःचे डिसिजन्ससुद्धा खूप चांगले घेऊ शकाल. नेक्स्ट पॉईंट, स्टे बिझी. स्वतःला बिझी ठेवा. काहीतरी काम करा. बघा, आपण जितके रिकामे बसतो ना, तितके जास्त आपल्याला विचार येतात. म्हणून ना, स्वतःला बिझी ठेवा. काही ना काही काम करत राहा. तुमचं जे काही रोजचं काम असेल ते पूर्ण करा. कोणत्याही ओव्हर थिंकिंगमुळे तुमचं ते काम करणं सोडून देऊ नका. तुमची रोजची कामं रोज करत चला. ती कामं झाल्यानंतरही जर तुम्हाला वेळ मिळत असेल तेव्हाही एकटे बसून राहू नका. स्वतःला बिझी ठेवा. काही ना काही करत राहा. बघा, कधी कधी काय असतं ना, आपण ज्यावेळी खूप दुःखी असतो, आपण ओव्हर थिंक करतो, त्यावेळी आपल्याला काहीही करावंसं वाटत नाही. आणि मग जर ते कुठलं काम असेल तर ते तर अजिबात करावंसं वाटत नाही. मग अशा वेळी काय करायचं, तुम्ही तुमचे आवडते कामं करू शकता. कारण एखादी अशी गोष्ट असतेच ना, ती करायला आपण केव्हाही रेडी असतो. मग तो एखादा गेम खेळणं असेल, एक्सरसाइज करणं असेल, किंवा जी गोष्ट तुम्हाला आवडत असेल ती गोष्ट करा. एखादी छान मूवी बघून घ्या, ज्यामुळे तुमचं मन दुसरीकडे डायव्हर्ट होईल. छान छान व्हिडिओज बघा, थोडं बाहेर फिरून या. पॉईंट काय आहे, स्वतःला बिझी ठेवणं, तुमचं मन दुसरीकडे गुंतवणं. जितके तुम्ही दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतलेले राहाल तितके तुम्ही या ओव्हर थिंकिंगपासून दूर राहाल. 5वा पॉईंट, पॉझिटिव्ह विचार करा. बघा, करायच्याच आहेत ना विचार तर पॉझिटिव्ह विचार करा. पण नाही, एक ओव्हर थिंक करणारा व्यक्ती ना फक्त निगेटिव्ह विचार करतो. असं कधी ऐकलंय का तुम्ही की मी खूप ओव्हर थिंक करतो पॉझिटिव्ह विचारांनी, म्हणजे मी अतिविचार करतो, पण ते सगळे विचार छान असतात? अजिबात नाही. ओव्हर थिंक करणारा प्रत्येक व्यक्ती चुकीचे आणि निगेटिव्ह विचारच करतो. त्याला निगेटिव्ह विचारच येतात. यामध्ये सिच्युएशन्सही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. कुणाला धोका मिळाला असेल तर तो ओव्हर थिंक करतो, कुणाला काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम असतील तर तो ओव्हर थिंक करतो, आणि काही कॅटेगरी तर अशा असतात ज्यांच्यासोबत काहीच घडलेलं नसतं, त्यांच्या लाईफमध्ये सगळं काही चांगलं असतं, तरीसुद्धा ते चुकीचे आणि निगेटिव्ह विचार करतात. सगळं काही छान चालू आहे तरी ते विचार करतात की माझ्यासोबत असं झालं तर, माझ्यासोबत तसं झालं तर, माझा ॲक्सिडेंट झाला तर, माझा मुलगा आजारी पडला तर, माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली तर, मी मरून गेलो तर, या लेवलचे ते विचार करतात. तर बघा, जर असे विचार येत असतील ना तर या निगेटिव्ह विचारांना पॉझिटिव्ह विचारांमध्ये कन्वर्ट करा. जेव्हाही तुम्हाला निगेटिव्ह विचार यायला लागतील ना, पॉझिटिव्ह विचार करा. स्वतःला आठवण करून द्या की असं काहीही माझ्यासोबत घडलेलं नाही आहे आणि घडणारसुद्धा नाही आहे. मी स्वतः माझ्याबरोबर काहीही चुकीचं घडू देणार नाही आहे. असे चांगले विचार करा. जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह चांगल्या लोकांमध्ये टाईम स्पेंड करू शकता. अशा लोकांमध्ये ज्यांच्यामध्ये राहून तुम्हाला आनंद मिळत असेल. तुमचे मित्र असतील किंवा तुमच्या फॅमिलीतली एखादी तरी अशी व्यक्ती असतेच की जिच्यासोबत बोलून आपल्याला खूप मोकळं वाटतं, छान वाटतं. किंवा तुम्ही पॉझिटिव्ह व्हिडिओ बघू शकता ज्यामुळे तुम्हाला चांगलं फील होईल, ज्यामुळे तुम्हाला चांगले विचार येतील, पॉझिटिव्ह विचार येतील.
शेवटचा पॉईंट, मेडिटेशन. बघा, तुम्ही फक्त या एका पॉईंटला समजून घेतलं ना आणि फॉलो केलं ना, तर तुम्ही बाकीचे पॉईंट्स नाही समजून घेतले आणि नाही फॉलो केले तरीसुद्धा चालणार आहे. पण आपण सगळ्यात जास्त दुर्लक्ष मेडिटेशन याच पॉईंटकडे करतो. आपल्याला ना सगळं काही कंट्रोलमध्ये हवं असतं, आपल्याला सगळं कंट्रोल करायचं असतं, पण आपल्याला आपल्या माइंडला कंट्रोलच करता येत नाही. आणि आपल्या माइंडला कंट्रोल करण्याचा बेस्ट वे म्हणजे मेडिटेशन. आणि बघा, मेडिटेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. मेडिटेशन म्हणजे फक्त ते नाही आहे की तुम्ही एका जागी बसून राहाल. तुम्ही मेडिटेशनमध्ये योगा करू शकता, त्यात तुम्ही तुमचं मन लावू शकता, चॅन्टिंग करू शकता, एखाद्या शांत ठिकाणी जाऊन आजूबाजूला जे होतं आहे ते अगदी साक्षी भावाने बघून प्रेझेंट मुमेंटला फील करू शकता. हे सुद्धा मेडिटेशन असतं. म्हणून रोज 5 ते 10 मिनिट का असेना कुठेतरी शांत ठिकाणी जा, तुमच्या टेरेसवर जा, मंदिरात जा, मंदिरात कटकट असेल तर कुठेही जा जिथे तुम्हाला शांत वाटेल. तिथे आजूबाजूला बघा तुमच्या बाजूला काय होतं आहे आणि कोणतेही विचार न करता आजूबाजूला जे होतं आहे त्याला बघत राहा, फील करा. तुम्हाला ज्या पद्धतीने करायचं असेल त्या पद्धतीने मेडिटेशन करा, पण मेडिटेशनची सवय स्वतःला नक्की लावा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ओव्हर थिंकिंगमधून बाहेर निघू शकता. हाताचं घर्षण करा, चेहऱ्यावरनं फिरवून का. खूप छान विचार होते ना. येस, माया मॅमला काय वाटलं या विचारातून, माया मॅमने काय घेतलं ते पाहूया. येस माया मॅम, तुम्ही आता ध्यान केलात, मेडिटेशन केलात, त्यामधून तुम्हाला काय भेटलं नेमकं? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम. ओव्हर थिंकिंग करायचं नाही, जास्त विचार करायचा नाही. जर जास्त विचार येत असतील तर पॉझिटिव्ह विचार करायचे आणि मेडिटेशन करायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. मेडिटेशनमुळे मन शांत होते, विचार चांगले पॉझिटिव्ह येतात असं मी घेतलेलं आहे सर. यस यस, बहुत बढ़िया. तो चलो, संगीता मैम को क्या लगा है देखेंगे. एक मिनिट. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. व्हेरी गुड खूप मॉर्निंग. छान होतं सर मेडिटेशन आणि करायलाच पाहिजे. सगळ्यांनी असंच वागायला पाहिजे. विचार सोडून द्यायचे, चांगले विचार घ्यायचे. खूप छान माहिती सांगत आहेत सर, एकदम मस्त. आणि विचारामुळेच आपले हे होते, पॉझिटिव्हिटी, निगेटिव्हिटी, सर्व काही. व्हेरी गुड, व्हेरी आणि गुड. चांगलेच विचार घ्यायचे सर, असं ह्याच्यातून हे झालं. आणि मन शांत ठेवणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. खूप छान. चलो, संगीता मॅमला खूप छान आवडलं. चलो, वैष्णवी मॅमला काय वाटलं पाहूया. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. व्हेरी गुड. खूप खूप छान वाटलं सर, मेडिटेशन करून खूप शांत वाटलं. आणि खूप छान विचार होते की आपण पॉझिटिव्ह विचार करायचा आणि कोणी जर काही म्हणलं तर तेच लक्षात न ठेवता आपण विसरून जाऊन पुढे चालायचं आणि आपण चांगले विचार करायचं. कोणी जर काही म्हणलं तर नाही त्याचं बघतेस, त्यांना हेच करते, तसं करते, त्यांनी जर काय म्हणलं ते विचार न करता छान विचार करायचे. आणि जेव्हा पॉझिटिव्ह विचार करतो तेव्हा आपलं छान होऊ शकतं. त्या आजच्या मेडिटेशन मधून शिकले सर, खूप छान वाटलं. थँक्यू. व्हेरी गुड, बहुत बढ़िया. चला, मंदा मॅमला काय वाटलं पाहूया. येस सर, एक मिनिट सर. हा मॅम, एक मिनिट. हा बोला ना. एक वैष्णवी मॅमला प्रश्न होता की हा मॅम, आता सांगा, येस. आवाज आता बोला. हा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. वैष्णवी मॅम आजचं मेडिटेशन ऐकून जे बोलत आहेत आणि क्लबला जॉईन होण्यापूर्वीच बोलणं आणि आताच बोलणं, बिफोर आफ्टर मध्ये 2 मिनिटात सांगा मॅम की तुमच्यात कसा बदल झाला. अगोदर तुम्ही कसे होता आणि आता कसे झाले, म्हणजे मनात म्हणजे विचार, पॉझिटिव्ह विचार कसे घेतलात आणि तुम्ही कसं फील करतात हे सगळ्यांना सांगा सर. याचा एक आपण हे करूया सर, व्हिडिओ. येस मॅम, बरोबर आहे.
मी आधी जेव्हा क्लबला जॉईन व्हायच्या आधी जेव्हा जर मला जर कोणी काही म्हणलं तर मी त्यांना रिटर्न उत्तर देत होते. आणि मला का येत नाही कोणी जर म्हणलं ह्याने असं करायलेत म्हणलं की लगेच सोडून द्यायचं. ह्याने असं म्हणलं तसं म्हणलं म्हणून. आणि जर कोणी मला शिवा दिलं हे केलं तर पुन्हा म्हणायचं त्यांना तुम्हाला बदला घेते मी पुन्हा सांगते तुम्हाला असंच म्हणून असं रिप्लाय देत होते. आणि पटकन राग येत होता कोणी जरी काय बोललं तरी. पण आता जेव्हा मेडिटेशनला ऐकण्याची सुरुवात केली आता 2 वर्ष होऊन गेली आपल्याला कंटिन्यू मेडिटेशन योगा प्राणायाम आहे त्याच्यामुळे खूप शांत मन झालं. आणि जेव्हा कोणी जर काही म्हणलं तरी आता तसं निगेटिव्ह येत नाही की आपण कोणाला काय बघायचं जाऊ दे त्याने एक जण गाढव झालं म्हणून काय झालं पुढचं पण गाढव व्हायचं का. आपण हुशार आहोत ना आपण शांत राहायला पाहिजे आपण समजून घ्यायला पाहिजे असे विचार जेव्हा मनात येत ना खूप छान प्रगती होते. माझी तर खूप छान प्रगती झाली मॅम 2 वर्षामध्ये खूप काही बदल आला. घरातलं पण वातावरण खूप छान झालं ते म्हणतात ना घरचे जर पहिले जे करता धरता जे बरोबर असते तरच सगळं घर छान होते. तसं मग माझं चिडचिडपणा होत होता सगळं विस्कळून जात होतं. पण जेव्हापासून मी मेडिटेशनला सुरुवात केली तेव्हापासून खूप छान प्रगती झाली मॅम. तुम्ही म्हणल्यासारखं ते पहिले जर रिप्लाय देत होते ना ते निगेटिव्ह सगळं बंद झालं आणि सगळं पॉझिटिव्ह विचार झालं. आणि सगळेजण पण म्हणायला लागले की किती हुशार झालीस आता किती छान विचार करतेस असं पण म्हणायला लागले. त्याच्यामुळे मला या मेडिटेशनला येऊन खूप छान बदल झाला मॅम. थँक्यू. माझ्यासारखं सगळ्यांना पण बदल व्हाव छान प्रगती व्हाव सगळ्याची हेच इच्छा आहे मॅम. थँक्यू सो मच. यस, बहुत बढ़िया। तो चलो हम मंदा मैम के पास जाते हैं। देखो वैष्णवी मैम में कितना बदलाव आया है, पहले के वैष्णवी मैम अभी के वैष्णवी मैम। तो विचार से विचार बनता है, बदलता है। विचारामध्ये सर्व शक्ती आहे, आपण काय विचार करतो त्याच्यावरच आपलं आरोग्य अवलंबून आहे। चला मंदा मॅमला काय वाटलं पाहूया। येस मंदा मॅम। गुड मॉर्निंग सर. आजचं मेडिटेशन ऐकून खूप म्हणजे चांगलं वाटलं. आणि याच्यामध्ये कसं आहे जेवढा आपण विचार करतो जे आवश्यक आहे तेवढाच विचार करायचा. म्हणजे जे जे जेवढं आहे आणि कोणी काही म्हटलं तर आपण ते आवश्यक असेल म्हणजे ते कसंही असू द्या जे बरोबर असेल तेच आपण वागलं पाहिजे. कोणी असं म्हणलं कोणी तसं म्हणलं आपण हे वाकडं लावलं आपण काही केलं तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. ते आपल्या मनाला विचार करायचा की ते योग्य आहे की नाही हे बघायचं आणि आपल्या मनाला पटलं तसंच करायचं. जे योग्य असेल तेच करायचं. कोणी काही म्हणलं म्हणून नाराज व्हायचं नाही. तर वेरी गुड, बहुत बढ़िया। देखो मंदा मॅम को भी अच्छा लगा है आणि ते आजपासून नाराज होणार नाही, त्याच्यावर मार्ग काढणार, सोल्यूशन काढणार। यस। तो चलो हमारा मैम को क्या लगा है उनसे पूछेंगे। यस। येस सर. येस सर, खूप छान होतं मेडिटेशन. सगळ्यांनी तर केलंच पाहिजे. आणि मी सगळ्यांना एकच सांगू शकते सर, आपण हे सर्व ऐकतो ते सगळ्यांनी प्रत्येक म्हणजे दररोजच्या मेडिटेशन मधून एकतर काहीतरी आत्मसात केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. कारण आपण सगळं ऐकत असतो, माहिती सगळ्यांना आहे, ज्ञान सगळ्यांना आहे, पण आत्मसात करत नाही. तर मला एवढंच सांगायचं आहे की आत्मसात केलं तरच ह्याचा फायदा आपल्या शरीरावर होतो. सर एक उदाहरण सांगते मी. आपण जेव्हा एका कार्यक्रमाला जातो तिथं बर्थडे वगैरे काही सेलिब्रेशन जर असेल पूर्ण हॉल पॅक असेल आणि तिथं जर काही कॅन्डल वगैरे जर लावले तर त्याचा धूर जे आहे पूर्ण म्हणजे त्या रूम मध्ये पसरतो. तर एवढं म्हणजे पूर्ण पॅक होतं, ऑक्सिजन कमी होतं सगळ्यांचा. तेव्हा मग आपण काय करतो फास्ट मध्ये दारं खिडक्या पूर्ण काढतो. तसं आपलं मन आहे आपलं शरीर आहे. आपल्या मनामध्ये इतकं निगेटिव्ह भरलेलं असतं तर ते बाहेर काढण्यासाठी पॉझिटिव्हिटी जी आहे ते आपल्याकडं फक्त मेडिटेशन मुळे येते. तर ते आपण मेडिटेशन केलं पाहिजे आणि आपल्या मनातलं पूर्ण जे पॅक झालेलं आहे निगेटिव्ह पणामुळे ते एकदम बाहेर काढलं पाहिजे सर. तरच आपण परफेक्ट राहतो आणि छान राहतो. खरंच सर खूप छान आहे. आणि सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या जे आपण जे करतो ते निरोगी राहायचं आहे आणि नंबर 1 झालं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आपलं मन आहे. मन पॉझिटिव्हिटी करण्यासाठी आपल्याला क्लबच लागत असतो.
क्लबला येणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचं मेडिटेशन करणं आहे. खरंच सर खूप थँक्यू. खूप छान होतं आजचं मेडिटेशन. यातला एक तरी गुण सगळ्यांनी एक तरी पॉइंट आजपासून आत्मसात केलं पाहिजे, तरच हे सरांनी लावलेलं सफल होईल. येस, थँक्यू सर. येस, व्हेरी गुड, खूप छान. तर आपण जे करतोय ते खूप सुंदर करतोय, सर्वांगीण विकासासाठी करतोय आपण, बरोबर आहे. बुद्धीचा विकास झाला पाहिजे, शारीरिक तर विकास होतोच, आरोग्य आरोग्य आपण फिटनेसमुळं, आणि मानसिक शांतता लाभली पाहिजे. या सर्व गोष्टीसाठी आपण हे करतो. तर खूप छान आणि खूप सुंदर. आपला वेळ झालाय आता, 7 वाजलेत. आजचा वर्कआउट खूप सुंदर झालाय. योगा प्राणायाम पण बहुत बढ़िया हुआ है. तो आज आज का वीडियो तो सबने देखना ही चाहिए, क्योंकि ये देखकर आप ऑनलाइन कर सकते हो। और हमारे साथ अगर तुम आना चाहते तो सुबह 5:30 से 7 बजे तक आ सकते हो। और ऑफलाइन फिटनेस क्लब भी स्टार्ट हो रहा है। ऑफलाइन फिटनेस क्लब के लिए रजिस्ट्रेशन चालू है। 98 23 50 94 99 9823509499 या नंबरवर कॉल करा आणि रजिस्ट्रेशन करा। खास वुमन्ससाठी आहे। तर दुसरा नंबर आहे, मॅम सांगा नंबर तुमचा रजिस्ट्रेशनसाठी, उमाराणी मॅम. 70 83 49 19 88. 7049 70 49. येस, परत एक वेळ सांगा. 70 83 49 19 88. 7083491988. यस, यस यस. यही नंबर पे कॉल करो और ऑफलाइन के लिए रजिस्ट्रेशन कर सकते हो। खास वुमेन्स के लिए सेपरेट बैचेस है, वो लेने वाले सुपर वेलनेस कोच UVD, मीन्स उमाराणी विनायकराव देबड़वार। यस, तो चलो, और वहाँ पे हम न्यूट्रिशन क्लब भी होने वाला है, और अमृत जूस भी मिलने वाला है। अमृत जूस से तो कैसा क्या फायदा हो रहा है उमरानी मैम आपको? अमृत जूस ले रहे हैं आप? यस अमृत जूस से आपको, सर को, सबको क्या फायदा हो रहा है अभी तो? तर खरंच खूप छान आहे. म्हणजे आपलं जे न्यूट्रिशन होतं ते तर नंबर वन आहे. आणि हे पण खूप छान आहे सर, कारण याच्यामध्ये जे आहे ते आपण सकाळी सकाळी घेतो, त्याच्यामुळे एकदम फ्रेश वाटतं सर. कोमट पाण्यामध्ये हे आपलं जे होतं ते नाश्ता होता, आपण 8 ते 9 च्या दरम्यान घेत होतो, पण हे सकाळी घ्यायचं आहे कोमट पाण्यामध्ये. ते एकदम पूर्ण आपलं जे सिस्टीम आहे ते पूर्ण छान होते सर. मला तर खूप छान वाटत आहे आणि सरांना पण वाटत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सर, माझा लातूरचा भैया आहे. त्याचं ते म्हणजे थोडं मणक्यामध्ये काहीतरी गॅप झाला असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आणि त्याचे थेरपी चालू आहे. तर मी त्यांना सगळं समजून सांगितलं, पण तो म्हणजे नाही घेत नव्हता. तर मी त्याला सांगितलं की आम्ही दोघं पण घेत आहे. तर तो म्हणे की मला 1 महिन्याचं पाठवून दे, मी हे घेतो मग परत करतो. म्हणजे आपण एवढं विश्वासाने देऊ शकतो सर की हे घे, हे छान आहे. तर आपण सगळं नंबर वनच करत असतो. आपला पहिला जो पोषक आहार होता तो पण नंबर वनच होता आणि हे पण नंबर वन आहे. कारण सर कसं आहे, जे काही चांगलं आहे हे सांगण्यासाठी पण चांगलंच लागत असतं सर. कुठेही जा, काही करा, आपण नंबर वनच आहोत, हे मला खूप आवडतं. त्याच्यामुळे मी सहज सांगू शकते आणि सर खूप फायदा होतो. काल पण आमचं ते आर्यवैश्य समाजाचं वासवी मातेची जयंती होती. तर तिथं आम्ही थोडा वेळ गेलो होतो सर. तर तिथं पण मी खूप जणांना सांगितले, कारण आपण नंबर वन असेल तरच सगळ्यांना सांगायची हिंमत येते सर. तर ते आपल्या पोषक आहारामध्ये आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना म्हणजे मान वर करून सांगण्याचा प्रयत्न करते आणि तसंच करणार आहे सर. खूप छान आहे, नंबर वन आहे, सगळ्यांनी घ्या आणि नंबर वन राहा सर.
यस सर। वेरी गुड, बहुत बढ़िया। तो देखो, बहुत बढ़िया देखा है सबने। मैम तो ले रहे हैं, वो बहुत अच्छा है। हम भी ले रहे हैं, मैं भी ले रहा हूँ, हमारे माता जी लेते हैं, हमारे पिताजी लेते हैं, हमारे मिसेस ले रहे हैं। तो हमें भी बहुत अच्छा अनुभव आ रहा है। आमच्या वडिलांना छानसा रिझल्ट आल्यामुळं माझ्या वडिलांनी मला ते घ्यायला लावलं. कारण आपण आपलं न्यूट्रिशन वेट लॉसचं घेतोय, आपलं हर्बल न्यूट्रिशन वेट मॅनेजमेंटसाठी आहे. पण इथं अमृत ज्यूस जे आहे ना, प्रत्येक आजारावर आहे. आणि प्रत्येक आजारावर अमृत ज्यूसच्या सोबत छानसे सप्लिमेंट पण आहे. तर खूप छान आणि खूप सुंदर आहे. एकदा एक वेळेस जरी व्यक्तीने वापरला तर त्याला खूप छान अनुभूती येईल. आणि विशेष म्हणजे सर्वांना परवडेल असं महाराष्ट्रातील आपल्या तयार झालेला हा ज्यूस अवघा भारत पितोय. आणि त्याचं नाव सुद्धा अमृत आहे. आणि त्या अमृत ज्यूस आणि आपलं न्यूट्रिशन याच्यावरच आपलं अमृतालय फिटनेस क्लब तयार झालेलं आहे. येस, त्याचं नाव आपण चेंज केलं. तर सर्वांनी या, घ्या, पहा. आपल्या नांदेडला जो ऑफलाईन क्लब चालतो ना, अमृतालय वुमन्स फिटनेस क्लब, तिथंच आपलं हर्बल न्यूट्रिशन क्लब पण तिथंच आहे. आणि अमृतालय ज्यूस आणि सर्व प्रोडक्ट्स तिथंच मिळत आहेत. तिथंच एक एजन्सी या उमाराणी मॅम आणि सरांनी मॅमनी घेतलेली आहे. त्या सर्व तिथं चालणार आहेत. तर त्यांच्याकडे एक वेळेस अवश्य भेट द्या, कॉल करा आणि त्यांच्याशी विचारपूस करून आपलं आरोग्य छान ठेवायचा प्रयत्न करा. खूप छान आणि खूप सुंदर. तर आजचा दिवस सर्वांसाठी खूप सुंदर आणि छानचा आहे. वर्कआउट तर खूप छान झालेला आहे. तर सर्वांनी याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. देखो, छोटी सी फिल्म है, शेयर होती क्या देखेंगे? यस, शेयर हो रही है. रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ 42 वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा आदी 650 पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर 1 प्रोडक्ट. त्याचबरोबर रोग प्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी. तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा. स्क्रीन शेअर करा. येस 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 येस, ट्राय करतोय मी. करतो एक प्रोडक्ट रियांश अमृत स्क्रीन शेअर हा झालेली नाहीये. एक सेकंद. मेरी स्क्रीन शेयर के लिए ऑप्शन किधर है? इधर है. यस यस यस. रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ 42 वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा आदी 650 पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर 1 प्रोडक्ट. त्याचबरोबर रोग प्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी. तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा. शेअर झालं का? दुर्मिळ 42 वनस्पती. स्क्रीन दिसली का तुम्हाला? ते नाही आहे. नाही. यस यस, नो प्रॉब्लेम. चलो, कोई बात नहीं है, देखेंगे. आवाज तर ऐकलाय सर्वांनी, है ना? पासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट आवाज पण नाही. रियांश अमृत ज्यूस मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा आदी 650 पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर 1 प्रोडक्ट. त्याचबरोबर रोग प्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी. तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा. येस सर, आता झालं होतं सर. येस.
रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ 42 वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यताप्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा आदी 650 पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर 1 प्रोडक्ट. त्याचबरोबर रोग प्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी. तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा. म्हणजे आता दिसते, बरोबर आहे. हो सर, आता दिसत होत. वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यताप्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा आदी 650 पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर 1 प्रोडक्ट. त्याचबरोबर रोग प्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी. तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा. ज्यूस दिलं होतं कशासाठी आणि त्यांना काय रिझल्ट आलाय आपण हे म्हणून ऐकू. नमस्ते सर, तुमचं नाव सांगा. तुम्हाला काय त्रास होता सर? आता तुम्हाला काय फरक पडलाय हे तुम्ही सांगा सर्वांना. एकदम फरक पडला मला. आता चालले वाटत आता वर चालतो जाताना चांगलं. आणि पायाला वगैरे सूज होती तुमच्या? अच्छा, तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? घेऊन टाका. घरोघरी ये लोकांनी घेतलंच पाहिजे. बघा मित्रांनो, या सरांना आपण 2 महिने झाले अमृत ज्यूस दिलं होतं. त्यांचा हात पण वरती उचलत नव्हता, पायाला वगैरे सूज होती, ते काठीवरती चालत होते. आता ते काठी सोडून सुद्धा स्वतः चालतात. सर चालून दाखवा बरं इकडून इकडून बिगर काठीचं. सर तुम्ही आता किती किलोमीटर जाऊ शकता? 1 किलोमीटर आता चालायला लागले. बघा मित्रांनो, एवढा खूप छान जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे. तुमच्या घरात कुणालाही काही जरी असा प्रॉब्लेम असेल तर नक्की आम्हाला कॉल करा. थँक्यू. यस. व्हेरी गुड, बहुत बढ़िया. पाहायला मिळाल. स्क्रीन शेअर झाली का? व्हेरी गुड. असे बरेच रिझल्ट आहेत, आपण शेअर करणार आहोत त्याच्यानंतर. आणि आपण दररोज पाहत जाऊ छानसं, आणि आरोग्य, सगळ्यांचं आरोग्य छान करायचा प्रयत्न करू. वेट मॅनेजमेंट, हर्बल न्यूट्रिशनच्या माध्यमातून आपण सर्वांचं आरोग्य खूप छान केलंय, फिटनेस तयार केले. आता या माध्यमातून सर्वांचे आजार कमी करूया. जो आजार आहे ते आजार कमी करूया. तर यामध्ये बरंचसं काही छान आहे, तर आपण रोज करत जाऊया. खूप छान, खूप सुंदर. येस. येस, गुड डे, बाय. आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. येस. बाय सर.